आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी पुण्यातील नामांकित पब मध्ये पत्त्यांचा डाव कोरेगाव पार्क मध्ये पाहायला मिळालाय। एका पब मध्ये बंदी असताना ही जुगार रंगलेला आहे। दिवाळी पार्टी मध्ये हा पोकर खेळण्यात आलाय। पुण्यातील एका पबच्या दिवाळी पार्टी मध्ये कायद्याने बंदी असलेला जुगार खेळला गेलेला आहे। कसिनो प्रमाणे डाव जमवत पुण्यामध्ये हा जुगार खेळला गेलाय। पुण्यातील कोरेगाव पार्क मध्ये असणाऱ्या पब मध्ये अनेक जण जुगार खेळतानाचे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत। कसिनो प्रमाणे असणारा हा जुगार खेळण्यात आलेला आहे। पुण्यातील नामांकित पब मधला हा प्रकार आहे। एकीकडे बंदी घालण्यात आलेला हा सगळा प्रकार मात्र तरीही सर्रासपणे तसं उल्लंघन कसं मोठमोठ्या पब मधनं होतंय त्याचं हे उदाहरण। अधिक माहिती घेऊयात, रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, काय नेमका हा सगळा प्रकार? प्रज्ञा, खरं तर पुण्यातील जो कोरेगाव पार्क परिसर आहे तो परिसर अक्षरशः पबचा अड्डा असं म्हटलं तरी चालेल, कारण कोरेगाव पार्क मध्ये इकडून तिकडून सगळीकडे पब असतात आणि वारंवार सारख्या या पार्ट्या होत असतात। मग त्यामध्ये पुणे पोलिसांचं दुर्लक्ष झालंय का असा इथे सवाल खरं तर उपस्थित होतोय। कारण आपण त्या दृश्यांमधून बघू शकतोय की अक्षरशः कसिनो मध्ये ज्या प्रकारे जुगार खेळला जातो त्याच प्रकारे या पुण्यातील कोरेगाव पार्क मध्ये असलेल्या एका नामांकित पब मध्ये जुगार खेळला जात होता। एका दिवाळी पार्टीच्या निमित्ताने तिकडे बंदी असताना देखील जुगार खेळण्यात आला होता। मात्र अजूनही, मी पुन्हा एकदा सांगते, मात्र अजूनही त्याच्यावरती कुठली कठोर अशी कारवाई ही झालेली नाहीये। तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की यावरती पोलीस कोणावरती गुन्हा नोंद करतात, काय गुन्हा नोंद करतात आणि यावरती कारवाई करतात की नाही। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आपण बघतोय कोरेगाव पार्क मध्ये बंदी असलेला हा जो खेळ आहे तो कसिनो प्रमाणे डाव आजमावला जातो आणि तो प्रकार वारंवार आणि सर्रास सुरू आहे असंही पाहायला मिळते। मात्र यावरती कोणतीही कारवाई होत नाहीये, त्यामुळे अर्थातच अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। याला काही मूकसंमती आहे का असाही सवाल उपस्थित होतोय।